अँड दॅट मराठी गाय वॉज सो मीन. अशी कंपनी होती ना की लाईक इंडियातली मोठी कंपनी होती, बट जस्ट बिकॉज मराठी म्हणून मी बिलीव्ह केलं की हा मला चान्स देतोय. बट ही यूज टू ऑलवेज डॉमिनेट मी की तू काही करूच शकत नाही, तू दुबईत जस्ट आली आहे, तू काहीच करणार. असंही वाटतं की दुबई जे आहे ते एक्सपेन्सिव्ह आहे. तिथं प्रॉपर्टीज आणि प्रोजेक्ट्स खूप जास्त एक्सपेन्सिव्ह आहेत. तर मग आमच्यासारख्या मिडल क्लास लोकांनी किंवा जी लोक आता जॉब करतायत किंवा त्यांचं फायनान्शियल बॅकअप खूप चांगलं नाही आहे, तर अशा लोकांसाठी काही ऑप्शन्स आहेत तिथे? कोणी इंस्टाग्राम स्क्रोल केलं ना की दुबई रिअल इस्टेट लुक्स व्हेरी फॅन्सी. सो आहे ते फॅन्सी, खूप सारे पैसे पण आहेत, नो डाऊट. सी 9 to 5 जॉब करतात, सगळ्यांना माहिती आहे की मंथ एंडला आपल्याकडे एवढे पैसे येणार. विथ रिअल इस्टेट देर इज नो गॅरंटी. एका महिन्यात तुमचे 4 डील होतील किंवा 6 महिने काहीही डील नाही. नॉर्मली आजकाल असं होतंय की दुसऱ्याचा सक्सेस बघून यूथ असं ठरवते की अरे मी हेच बनेन कारण तो सक्सेसफुल आहे. पण ही एक खूप चांगली लाईन आहे तुझी की तुझं पॅशन काय आहे. यात सर्रास होतं की बिल्डर प्रोजेक्ट चालू करतो, पैसे घेतो, पळून जातो, प्रोजेक्ट बनत नाही किंवा डिले होतो. सो ह्या गोष्टी दुबईमध्ये रेअर होतात. का होतात? कारण तुमचं सगळं पेमेंट एस्क्रोमध्ये जातं. डेव्हलपर कांट टच युअर फंड्स. तर असा काय डिफरन्स आहे की आम्ही इन्स्टेड ऑफ टेकिंग अवर होम इन इंडिया वी शुड बाय इन दुबई? त्याच्यासाठी फायदा हाच आहे की तुम्हाला रेंटल इन्कम मिळतं साधारण 8 ते 9%. पुण्यात मुंबईमध्ये हेच रेंटल इन्कम तुम्हाला मिळतं 1.82%. त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरणार, त्याच्यावर तुम्ही मेंटेनन्स भरणार. सो दॅट वे तुम्हाला हे कॅपिटल अप्रिसिएशन पण दुबईमध्ये जास्त मिळतं. प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट AED मध्ये असल्यामुळे इट्स ॲज गुड ॲज किंवा तुमचे पैसे USD मध्ये आहेत, बिकॉज AED इज डिरेक्टली पेड टू USD. नमस्कार, मी डॉक्टर अक्षया जैन. ग्रो मोशनच्या पॉडकास्ट सिरीजमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इन्व्हिन्सिबल सोल्स, अनलिशिंग द पॉवर विदिन. या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत अशा लोकांना ज्यांनी आपल्या आयुष्यातलं स्ट्रगल कंप्लीट करून आपल्या प्रोफेशनमध्ये एक वेगळं ध्येय गाठलं आहे. प्रत्येक होणाऱ्या परिस्थितीवर मात करून हेडस्ट्रॉंग राहून आपलं ध्येय गाठणं किती डिफिकल्ट असतं आणि त्यासाठी काय काय केलं जातं आणि त्यासाठी त्यांचं मनोबल किती स्ट्रॉंग आहे हे जाणून घेण्याचा आज आपण प्रयत्न करणार आहोत. सो आज आपण भेटणार आहोत अशाच एका महाराष्ट्रीयन मुलीला जिने आपला प्रवास चालू केला पुण्यातनं आणि ती ॲज अ बिझनेस ओनर सेटल झाली आहे दुबईमध्ये. रामेश्वरी भालेकर, जिने स्वतःला खूप चांगल्या पद्धतीनं दुबईत इस्टॅब्लिश केलं आहे. तिचं मनोगत आणि तिचं स्ट्रगल आज आपण जाणून घेऊयात. So welcome Rameshwari. Thank you so much. And I'm very happy to invite you in this podcast, Invincible Souls. Thank so we would you like so to much. know your journey आणि आम्हाला तुझ्याबद्दल जाणून घ्यायला आवडेल. नक्कीच नक्कीच. सो रामेश्वरी, आपण तुझ्या बालपणात जाऊन बघूया की तुझं बालपण कसं होतं, महाराष्ट्रातनं तुझं आयुष्य कसं होतं. तर आम्हाला तुझ्या बालपणाबद्दल थोडं सांगशील? सो मी आहे पुण्याची आणि माझं मेजॉरिटी लाईक यू कॅन से 5th स्टँडर्डपासून मी एका रेझिडेन्शियल स्कूलमध्ये होते, राणी लक्ष्मीबाई गर्ल्स मिलिटरी स्कूल. इट्स अ मिलिटरी स्कूल. सो लहानपणापासूनच डिसिप्लिन आलेली आहे आणि लहानपणापासूनच अनेक गोष्टींमध्ये आम्हाला ट्रेन केलं जातं. ती फक्त मुलींची सैनिकी शाळा असल्यामुळे माझा लहानपणीचा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट मी म्हणू शकते लाईफमधला, तो म्हणजे माझ्या पेरेंट्सने मला घेऊन दिलेलं ॲडमिशन. मी 5th स्टँडर्डपासून एका मिलिटरी स्कूलमध्ये होते, गर्ल्स मिलिटरी स्कूल. आपल्या पुण्याच्या जवळच आहे मुळशीमध्ये, पण ती रेझिडेन्शियल स्कूल आहे. सो हॉस्टेलमध्ये असताना आम्हाला लहानपणापासून डिसिप्लिनमध्ये राहण्याची सवय लागली आणि खूप सगळ्या गोष्टी मी ॲक्च्युली माझ्या हॉस्टेलच्या लाईफमधून शिकलेली आहे. सो आय वूड से की माझ्या लाईफमधला माझ्या पेरेंट्सने माझ्यासाठी घेतलेला हा सगळ्यात बेस्ट डिसिजन होता की तिथेच तुम्हाला एक बिझनेस किंवा एक तुम्ही करिअर ओरिएंटेड असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी तिथून चालू झाल्या. त्याच्यानंतर माझं कॉलेज, इफ यू लुक ॲट माय बॅचलर्स डिग्री इन कम्प्युटर सायन्स, आणि त्याच्यानंतर मग मी MBA केलं इंटरनॅशनल बिझनेसमध्ये. सो असं माझं स्कूलिंग आणि कॉलेज असं मी इंडियातच कंप्लीट केलं आणि त्याच्यानंतर आय मूव्ह टू दुबई. ओके, सो ग्रेट टू नो अबाउट युअर चाइल्डहुड. आणि डेफिनेटली सैनिकी स्कूलमधनं आहे म्हटल्यानंतर डिसिप्लिन तर कोर तुझा आहेच आहे. बट देन हाऊ वॉज युअर जर्नी महाराष्ट्रापासून दुबईपर्यंत? कशी गेलीस तू तिथे आणि कसं तुझं आयुष्य बदललं? दुबईत गेल्यानंतर, शिफ्ट झाल्यानंतर ॲज युजल सगळ्यांचा फोकस हाच असतो, जॉब. सो मी पण तिथूनच स्टार्ट केलं.
की आय वॉज लुकिंग फॉर डिफरंट जॉब्स. मी अनेक रँडम जॉब्स जे माझ्या क्वालिफिकेशनचे नव्हते पण ते पण करून पाहिले. जसं की सिन्स आय एम कमिंग फ्रॉम द मिलिटरी स्कूल, की माझा ब्लॅक बेल्ट आहे, आय नो हॉर्स रायडिंग, आय नो मल्टिपल गेम्स, आय यूज टू प्ले कराटे, किक बॉक्सिंग ॲट द नॅशनल लेवल. सो त्या बॅकग्राऊंडमध्ये मी घेतलं आणि मी जेव्हा दुबईला गेले तेव्हा मी सगळ्यात फर्स्ट जॉब मला मिळाला PE टीचरचा बिकॉज ऑफ माय मिलिटरी स्कूल बॅकग्राऊंड. बट दॅट जॉब वॉज टू डिफिकल्ट बिकॉज ऑफ वेदर, की इट्स लाईक 50 डिग्रीज इन दुबई समर्समध्ये. सो ते मला एका महिन्यात कळालं की हे आपल्या बसची बात नाही आहे. सो देन आय लेफ्ट दॅट जॉब. देन एक महिनाच मी ट्राय केले नवनवे जॉब, बट त्यातलं कोणतंच स्ट्राईक होत नव्हतं. देन आय गॉट अ जॉब ॲज अ मार्केटिंग मॅनेजर इन रिअल इस्टेट कंपनी. सो मी फ्रीलान्सिंग मार्केटिंगमध्ये तर करतच होते आणि तसंच मला एका कंपनीने फुल टाईम हायर केलं आणि फ्रॉम दॅट ॲक्च्युली आय गॉट टू नो की दुबईमध्ये रिअल इस्टेट असं काही फील्ड आहे आणि ते इतकं मोठं आहे अँड पीपल सी रिअल इस्टेट ॲज अ फुल टाईम करियर, जे मला इंडियात असताना टू बी ऑनेस्ट माहीतही नव्हतं की की रिअल इस्टेटला तुम्ही करियर बनवू शकता. सो जेव्हा मी मार्केटिंगमध्ये शिफ्ट झाले देन आय रिअलाइज की माझं इन्क्लिनेशन वॉज मोर टुवर्ड्स सेल्स. सो मग मी रिअल इस्टेट सेल्समध्ये आले आणि मग तिथून माझं जर्नी चालू झालं आणि नाव इट्स लाईक ऑलमोस्ट 10 years की मी सेम फील्डमध्ये आहे, आधी मार्केटिंगमध्ये आणि नंतर सेल्समध्ये. सो मी रिअल इस्टेटमध्ये गेले 10 वर्ष काम करते आहे. सो असं माझं ॲक्च्युली रिअल इस्टेटचे इंट्रोडक्शन झालेली आहे. दॅट्स ग्रेट. आपण नेहमी म्हणतो की मुलींनी आत्मनिर्भर असलं पाहिजे किंवा सेल्फ डिफेन्स आला पाहिजे, पण सैनिकी स्कूलनी तुला हे सगळंच शिकवल्यामुळे तुझ्यामध्ये तो एक वेगळा कॉन्फिडन्स मला बघायला मिळतो की दुबईत जाऊनसुद्धा तू स्वतःचे डिसिजन घेण्यासाठीचं स्ट्रगल करू शकलीस. आणि हा एक खूप मोठा मेसेज आहे आपल्या सगळ्या समाजासाठी की आत्मनिर्भरता ही शाळेतनं किंवा बालपणातनंच चालू होते, ज्याच्यामध्ये तुझ्या आईवडिलांचं, तुझ्या शाळेचं खूप मोठं योगदान आहे. पण प्रत्येक आयुष्यामध्ये आणि प्रत्येक करिअरमध्ये बरेचसे स्ट्रगल्स असतात, लहान मोठ्या गोष्टी असतात. तर थोडंसं आम्हाला सांगशील की दुबईमध्ये या टिपिकल प्रोफेशनमध्ये जेव्हा तू काम करायला चालू केलंस रिअल इस्टेटमध्ये, तेव्हा तुझे काय स्ट्रगल्स होते किंवा असे कुठले डाऊनफॉल्स होते, विच ऑल दिस चॅलेंजेस विच यू हॅव टू कम ओव्हर? कोणी इंस्टाग्राम स्क्रोल केलं ना की दुबई रिअल इस्टेट लुक्स व्हेरी फॅन्सी. सो आहे ते फॅन्सी, खूप सारे पैसे पण आहेत, नो डाऊट. पण त्याचा एक निगेटिव्ह साईड यू कॅन से की द स्ट्रगल हा असतो की जेव्हा तुमच्याकडे एखादी लीड येते किंवा एखाद्या क्लायंटला तुम्ही नर्चर करायला स्टार्ट करता, यू डोंट नो की ती लीड कधी जाऊन कन्वर्ट होईल. माझ्यासोबत असं अनेकदा झालं आहे की एका क्लायंटशी मी बोलते आहे आणि 2 वर्षभरानंतर त्यांनी माझ्याकडून प्रॉपर्टी घेतली आहे. सो ही जी अनसर्टनिटी आहे ना, तर ती तुम्हाला हँडल करता आले पाहिजे. आणि रिअल इस्टेटचा बिगेस्ट चॅलेंज इज यू शुड बी ऑलवेज रेडी की तुम्हाला नाहीच मिळणार आहे, तुम्हाला नकारच मिळणार आहे. सो आमचं काइंड ऑफ की मी माझ्या एजंट्सला पण सांगते की भाई एक आंसर तो हमें पता है ना, वॉट वी आर वर्किंग टुवर्ड्स की एक क्लाइंट आएगा और वो बोलेगा कि हाँ he can buy the property or she can buy the property. So rejection handling actually मला रिअल इस्टेटनं शिकवलं की तुम्ही किती रिजेक्शन हँडल करू शकता तेवढं तुम्ही सस्टेन होऊ शकता. आणि ह्या इन्कमला एक 9 to 5 जॉब करतात, सगळ्यांना माहिती आहे की मंथ एंडला आपल्याकडे एवढे पैसे येणार आहे. विथ रिअल इस्टेट देर इज नो गॅरंटी. एका महिन्यात तुमचे 4 डील होतील किंवा 6 महिने काहीही डील नाही होणार. सो हा जो स्ट्रगलिंग पिरियड आहे की तुम्हाला रिजेक्शन हँडल करून पण तुम्हाला कन्सिस्टंटली एफर्ट डालावे लागतात, दॅट्स अ बिगेस्ट चॅलेंज इन रिअल इस्टेट. आणि दुबईचं असो किंवा इंडियाचं असो, आय एम प्रेटी शुअर की सगळे एजंट्स हेच करतील की तुम्हाला रिजेक्शन हँडलिंगमध्ये जर तुम्ही चांगले असाल आणि तुमचं मोटिवेशन कुठे डाऊन नसेल होत, तरच तुम्ही ह्या फील्डमध्ये सर्वाईव्ह करू शकतात. आय रिमेंबर एक वर्षातले असे 3 महिने होते की ज्याच्यात मी ऑलमोस्ट 7 क्लायंट्सचे बुकिंग केलेले. वेन आय से बुकिंग की त्यांनी बुकिंग अमाऊंट दिलेली अँड देन दे कॅन्सल्ड द डील. सो
ते 3 महिने माझ्या रिअल इस्टेटमधले सगळ्यात खराब होते, की जेव्हा तुम्हाला दिसतंय की क्लायंटने बुकिंग दिलंय, बट ऑफकोर्स तुम्हाला कमिशन तेव्हा येत नाही जेव्हा तो पूर्ण डाऊन पेमेंट करतो, तेव्हाच तुम्हाला कमिशन मिळतं. त्या 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 एका 3 महिन्यात मी अराउंड 7 ते 8 डील लूज केले. आणि हे सगळं होऊन पण तुम्हाला दुसऱ्या दिवशी उठून सेम काम करायचं. यू हॅव टू डू कॉलिंग. नो मॅटर की तुम्हाला क्लायंटने नाही बोललंय किंवा त्यांनी तुमच्याकडून न घेता तुम्ही त्यांना नर्चर करताय 6 महिने आणि एक दिवस क्लायंट उठतो आणि सांगतो की नाही, मला दुसऱ्या एजंटसोबत आवडलं, सो मी त्याच्यासोबत घेतलं. की जेव्हा तुमची 6 महिन्याची मेहनत एका कॉलवर जाते, तर इट टेक्स गट्स टू बी ऑनेस्ट, की तुम्हाला परत दुसऱ्या दिवशी त्याच जोमाने काम करता आलं पाहिजे. व्हेरी वेल सेड की नो म्हणजे नाही घेणं किती डिफिकल्ट आहे. आज जेव्हा आपण आपल्या यूथमध्ये बघतोय की नाही म्हणलं की तुम्ही तुमचं स्ट्रगल सोडून देता, तर रामेश्वरीकडून आपल्याला हे निश्चितपणे शिकायला मिळतं तुझ्याकडनं की नाही 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 ऐकता आलं पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट असं आहे की किती डिफिकल्ट आहे आपल्या स्वप्नातलं घर विकणं. आणि मी असं म्हणेन की हे खरंच स्वप्नातलं घर आहे, कारण आम्ही सगळे इथे बसतो महाराष्ट्रामध्ये आणि स्वप्न बघतोय एक घर घेण्याचं जे की दुबईत आहे, जिथे आम्ही वीकेंड होम म्हणून पण जाऊ नाही शकत. तिथे आम्ही प्रॉपर्टी घेणार, तिथे आम्ही रेंटनी देणार आणि त्यासाठी कुणीतरी आमचं तिथं असावं ज्यांनी आम्हाला हे स्वप्न दाखवावं. तर तुझं हे उत्तर बघत असताना माझ्या असं लक्षात येतं आहे की नो ऐकणं आणि मोटिवेशन कायम ठेवणं याच्यासाठी तुम्ही स्वतः किती हेडस्ट्रॉंग असलं पाहिजे. आणि यालाच आपण म्हणतो इन्व्हिन्सिबल सोल्स, की जे अशी लोकं जे स्वतःला खूप स्ट्रॉंग ठेवतात थॉट प्रोसेसमध्ये आणि खूप जास्त विलफुल असतात. तर एवढ्या तुझ्या सगळ्या जर्नीनंतर मला निश्चितच हे माझ्या श्रोत्यांना सांगायला आवडेल की तुझ्यासाठी सक्सेसचा अर्थ काय आहे? व्हॉट डू यू मीन बाय सक्सेस? माझ्यासाठी सक्सेसचा एक पार्ट, मेजर पोर्शन, यू कॅन से इट्स मनी. आय जस्ट लव्ह मनी. आणि इट्स लाईक वन ऑफ द क्रायटेरिया. ठीक आहे. बट सेकंड, आजकाल मी विचार करते की आय एम व्हेरी लकी की जे काम मला आवडते ते मी करते, की हे काम मला जाम आवडतं. सो नॉट एव्हरी वन इज लकी की जे सकाळी उठून त्यांच्या कामाला जात आहेत आणि त्यांना ते काम आवडतं आहे. पण विथ मी आय एम लकी इनफ की माझं काम मला खूप आवडतं. सो मी कितीही तास काम करू शकते, मी कधीही उठून काम करू शकते. सो मला असं वाटतं हे पण सक्सेसच नाही आहे का, की तुम्ही तुमच्या आवडीचं काम करू शकता आणि त्याचं बाय प्रोडक्ट तुम्हाला चांगले पैसे पण मिळतात. दॅट्स ट्रू की सक्सेसचा एक खूप चांगला अर्थ तू सांगितलास. आणि त्याहीपेक्षा जास्त तू जे बोललीस ना की आय लव्ह मनी, तर दिस इज अ व्हेरी ऑनेस्ट ओपिनियन अँड आय वुड से हू डझंट लव्ह मनी? एव्हरीवन लव्ज इट. कारण पैसे आहेत तरच तुमचा सक्सेस आहे, पैसे आहेत तरच तुम्ही लाईफस्टाईल जगू शकता. पैसा सर्वस्व नाही आहे, पण पैशाशिवाय काही होत पण नाही. इट्स अ रियालिटी ऑफ लाईफ. आणि जेव्हा यू आर टॉकिंग अबाउट पॅशन अबाउट युअर वर्क, त्याच्यातनं असं लक्षात येतं की यू आर पॅशनेट अबाउट सेलिंग दिस प्रॉपर्टीज, सेलिंग दिस ड्रीम होम्स. तर त्यासाठी मला असं म्हणायचं आहे तुला की हाऊ डिड यू चूज दिस प्रोफेशन? आणि आजच्या यूथला आणि या तरुण पिढीला तू कसं सांगशील की आपलं पॅशन फॉलो करण्यासाठी ते कसं ओळखावं? याहीपेक्षा जास्त नॉर्मली आजकाल असं होतं आहे की दुसऱ्याचा सक्सेस बघून यूथ असं ठरवते की अरे मी हेच बनेन कारण तो सक्सेसफुल आहे. पण ही एक खूप चांगली लाईन आहे तुझी की तुझं पॅशन काय आहे हे समजून घेणं. तर हाऊ विल यू गाईड अवर टुडेज यूथ अबाउट चूजिंग देअर ओन पॅशन? ओके. सो पॅशन ओळखण्यासाठी काही फॉर्म्युला नाही आहे ॲज सच. जसं मी सांगितलं की मी अनेक वियर्ड रँडम जॉब्स करून बघितले आणि त्याच्यात फेल पण झाले. सो असं नाही आहे की एखाद्या जॉबमध्ये एखादा जॉब तुम्हाला जमला नाही किंवा तुम्हाला आवडलं नाही तर तुम्ही लाईफ टाईमसाठी फेल्युअर आहात. सो हा अर्थ नक्कीच नसतो. सो मी पण 3-4 गोष्टी ट्राय केल्या अँड देन आय रिअलाइज की नाही, मला सेल्समध्ये जास्त आवडतं आहे आणि मी नॅचरल पण आहे. सो दॅट वे आय फाउंड द सेल्स. सो मेसेज म्हणजे असंच आहे की ट्राय डिफरंट थिंग्स. कोणती ना कोणती तुम्हाला कोणती ना कोणती आयडिया तुम्हाला हिट होऊन जाईल की नाही की हे माझं पॅशन आहे. असं की तुम्ही निघालात शोधायला की तुम्ही शोधायला जाऊ शकता असं नाही आहे. ॲटलिस्ट मला तरी नाही सापडलं. मी 4 गोष्टी वेगळ्या ट्राय केल्या. देन आय रिअलाइज की मी त्याच्यात खूप खराब आहे आणि देन आय रिअलाइज की ठीक आहे, सेल्समध्ये मी चांगली आहे. दॅट्स ग्रेट टू नो की तुम्ही करत राहा, वेगवेगळ्या गोष्टी ट्राय करत राहा आणि मग स्वतःची चाचणी घेत राहा की तुम्हाला काय आवडतं आहे.
सो रामेश्वरीने आपल्याला खूप सुंदर मेसेज दिला ह्याच्यामध्ये की कीपिंग कन्सिस्टंट एफर्ट इज़ व्हेरी इंपॉर्टंट. जीवन में कुछ करना है तो मन को मारे मत बैठो, आगे आगे बढ़ना है तो हिम्मत हारे मत बैठो. वेल सेड. ठीक है. सो आफ्टर all this we know about putting efforts in your career. My basic question is की आत्ता सध्या जर आपण यूथ बघतोय ना, आपला सगळा यूथ जो आहे तो स्टडीजसाठी बाहेर जातोय, त्याच्यानंतर शिक्षण वेगवेगळ्या कंट्रीजमध्ये घेतोय. बट मेजरली वॉट आय सी राईट नाव इन महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्रामध्ये आणि सिटीजमध्ये जर मी बघितलं तर मी बघते की बरीचशी लोक दुबईला शिफ्ट होत आहेत. तर याचं कारण काय आहे? थोडंसं इलॅबरेट करू शकतेस की का दुबईला? आम्ही अजून इथेच आहोत, आम्हाला कळत नाही आहे की लोक दुबईला का जात आहेत. तर थोडं इलॅबरेट कर आमच्यासाठी. सो दुबईमध्ये फक्त महाराष्ट्रातूनच नाही, इंडियातूनच नाही, ऑल ओव्हर द वर्ल्डमधून पॉप्युलेशन मूव्ह होतं आहे. कोविड नंतरचं पॉप्युलेशन दुबईचं ऑलमोस्ट डबल झालेलं आहे. रिझन सिम्पल आहेत की तिथे सेफ्टी आहे, सिक्युरिटी आहे, तुम्हाला एक चांगलं लाईफस्टाईल मिळतं आणि रिअल इस्टेटमधलं रेंटल इन्कम किंवा कॅपिटल अप्रिसिएशन इंडियाच्या मुकाबले चांगलं मिळतं. सो दॅट्स वाय पीपल आर मुव्हिंग टू दुबई. त्याच्यानंतर जर महाराष्ट्रीयन्सचं बोललात स्पेसिफिकली, किंवा यू कॅन आस्क मी ॲज वेल की मी दुबई का प्रेफर करते. रिझन बिंग की एकतर घरापासून खूप जवळ आहे, 2.5 तासाची फ्लाईट आहे, की तिथे मॅक्सिमम लोकांच्या फॅमिलीज आर स्टील बॅक इन इंडिया. सो ते कन्व्हिनियंट पण आहे की तुम्हाला एक चांगलं लाईफस्टाईल मिळतं आहे. तुम्हाला फक्त लाईफस्टाईलचा प्रश्न नाही आहे, अपॉर्च्युनिटीजचा पण प्रश्न आहे. दुबईमध्ये तुम्हाला इझिली अपॉर्च्युनिटीज मिळतात. नॉट इझिली, ऑफकोर्स तुम्हाला स्ट्रगल करावा लागतो, जसं मी पण केलं आहे, पण तुम्हाला अपॉर्च्युनिटीज नक्कीच मिळतात पैसे कमावण्याच्या दुबईत. सो ही काही रिझन्स आहेत की लोक आता दुबईमध्ये शिफ्ट होतात किंवा रिलोकेट होत आहेत. इट्स नॉट नो मोर जस्ट अ टुरिस्ट डेस्टिनेशन. दॅट्स ग्रेट टू नो की दुबई इतकं सेफ आहे. आणि आजकाल तर आपण म्हणजे महाराष्ट्रात किंवा कुठेही जात असताना सेफ्टीचा आधी विचार करतो. तर हा एक चांगला प्लस पॉईंट आहे की जसं आपण इथे सेफ आहोत तसेच आपण तिथेही सेफ आहोत. आणि मला तुला हे विचारायला आवडेल की मी तुझा प्रोफाईल बघितला आहे, त्याच्यात तुझ्या सगळ्या रील्स किंवा कॉन्टेंट जो आहे तो सगळा तू मराठीत बोलतेस. तुला असं नाही वाटत की भारतातनं इतर राज्यातनं पण लोक तुझ्याकडे यावेत? तुझा फोकस जो आहे तो मराठी लोकांवर जास्त आहे, आणि याचं कारण काय आहे? सी बिईंग मराठी, मला ॲक्च्युली हे मराठीमध्ये कॉन्टेंट करण्याचं रिझनच हे होतं की मला मराठी लोकांमध्ये ही गोष्ट प्रमोट करायची आहे की की तुमचं एक इन्व्हेस्टमेंट महाराष्ट्रात झाली असेल, तुमचं घर झालं असेल, तर तुम्हाला सेकंड चांगला ऑप्शन दुबईमध्ये मिळू शकतो जर तुम्हाला घ्यायचं असेल तर. आणि जर तुम्हाला तिथे घेण्यासाठी कोणी विश्वासातलं माणूस हवा असेल की जे मराठीचे, तर मी तिथे आहे. बघायला गेलं तर माझे क्लायंट ऑल ओव्हर द वर्ल्ड येतात. पण गेल्या 1-1.5 वर्षात सडनली मी हा डिफरन्स बघितला आहे की महाराष्ट्रीयन लोक दुबईमध्ये खरेदी करायला लागली आहेत घर. बिकॉज नाव दे हॅव रिअलाइज्ड की रेंटल इन्कम आणि कॅपिटल अप्रिसिएशन महाराष्ट्रापेक्षा जास्त आहे. सो मी हे सगळ्यांना नेहमीच बोलते की तुमचं असं कोणीच करत नाही की त्यांचं घर नाही आहे महाराष्ट्रात आणि डिरेक्टली दे आर बाईंग इन दुबई. असं कोणीच करत नाही. त्यांचा एक चांगला पोर्टफोलिओ असतो इंडियात, आणि त्याच्यानंतर डायव्हर्सिफिकेशन करायचं असेल तर दुबई इज द बेस्ट ऑप्शन टू गो फॉर. आणि म्हणून मी स्टार्ट केलं की यार मराठी लोकांना याची इन्फॉर्मेशन, व्हॅलिड इन्फॉर्मेशन मिळायला हवी, आणि तसं मी मराठीमध्ये कॉन्टेंट क्रिएट करायला चालू केलं. जस्ट इन केस एक क्युरिओसिटी म्हणून एक क्वेश्चन माझ्या डोक्यात आला आहे की म्हणजे जेव्हा मला तुझ्याकडनं इनपुट मिळतं आहे की ते खूप सेफ आहे, घरापासून आपल्या अगदी 2.5-3 तासाची फ्लाईट आहे. अगं इथनं मुंबईत जायला तेवढा वेळ लागतो आम्हाला, तेवढ्यात तर आम्ही दुबईत येतोय. आणि इफ इट इज दॅट ग्रेट, कॅन यू जस्ट हेल्प मी आउट की बस माझे पेमेंट स्केड्यूल्स कसे असतील, की मला तिथे काही वेळ मिळतो का पैसे द्यायला, की मला सगळे पैसे आधीच द्यायला लागतात, की मला आधी पैसे कलेक्ट करून मग तिथे यायला पाहिजे? तर मला थोडंसं इलॅबरेट करशील याच्यावर की पेमेंट स्केड्यूल्स कसे असतील तिथे? सी, तुम्हाला दुबईमध्ये ना अनेक टाईपचे पेमेंट प्लॅन्स मिळतात. सो असं नाही की तुम्हाला सगळे पैसे अपफ्रंट भरायला लागतात. पेमेंट प्लॅन चेंज होतो तुमचा प्रॉपर्टी टू प्रॉपर्टी, डेव्हलपर टू डेव्हलपर. सो काही पेमेंट प्लॅन असे पण आहेत ना की साधारण तुम्हाला 1.5 कोटीमध्ये प्रॉपर्टी मिळते आणि 1% पेमेंट प्लॅनवर मिळतं. सो तुम्हाला
तो ऑप्शन आहे. किंवा मध्यंतरी एक प्रोजेक्ट आलेला की त्याला अप्रॉक्सिमेटली साधारण 64 लाखाचं डाऊन पेमेंट होतं, INR मध्ये बोलते मी, आणि तुम्हाला मंथली पे करायचे होते साधारण 67,000. सो इट्स क्वाईट फ्लेक्झिबल की एवढ्या प्राईसची प्रॉपर्टी पुण्या मुंबईमध्ये पण मिळते. की रादर आय थिंक मुंबईची प्रॉपर्टी इज टू एक्सपेन्सिव्ह. पुण्यात पण आता प्राइसेस वाढलेल्या आहेत. सो मी तर असं म्हणेन की पुणे मुंबई रिअल इस्टेट हे जास्त एक्सपेन्सिव्ह आहे ॲज कम्पेअर्ड टू दुबई. कारण डेफिनेटली इट्स अंडर डेव्हलप्ड मार्केट. इट्स स्टील अंडर डेव्हलप्ड मार्केट. तुम्ही जगातले कोणतेही मेजर सिटीज बघितले ना की जे डेव्हलप्ड आहे, जसं आपल्याकडे झालं मुंबई, दिल्ली किंवा बँगलोर, किंवा इंटरनॅशनली यू कॅन टॉक अबाउट हाँगकाँग, सिंगापोर, न्यूयॉर्क. सो या मेजर ज्या सिटीज आहे ना, पॅरिस, लंडन, या मेजर सिटीजची रिअल इस्टेटच्या मानाने दुबई इज स्टील अंडर व्हॅल्यू. ज्या प्राईसला तुम्हाला दुबईमध्ये सी व्ह्यू प्रॉपर्टी मिळू शकते, साधारण एक 5 कोटीमध्ये तुम्हाला 1 बेडरूम अपार्टमेंट ऑन द सी विथ लेटेस्ट अम्युनिटीज, की जिथे तुम्हाला 40-50 अम्युनिटीज एका बिल्डिंगमध्ये मिळतात, फुल सी व्ह्यू. कोणीही मला दाखवा की मुंबईमध्ये त्यांना या प्राईसला एक नव्या बिल्डिंगमध्ये विथ नव्या अम्युनिटीज सोबत त्यांना 1 बेडरूम 5 करोडमध्ये मिळेल. पॉसिबलच नाही आहे. मुंबईमध्ये अशी प्रॉपर्टी अक्वायर करणं इज इट्स नेक्स्ट टू इम्पॉसिबल. सो दॅट्स वाय लोक, ठीक आहे की ज्यांचं काम मुंबईत आहे ते मुंबईतून कदाचित दुबईला इमिडिएटली शिफ्ट होणार नाही, बट दे आर बाईंग प्रॉपर्टीज इन दुबई. नाव पीपल आर प्लॅनिंग की ठीक आहे की सिन्स द डिस्टन्स इज टू लो, की लाईक 2.5 तासाची फ्लाईट आहे, सो लोक वीकेंड टू वीकेंड पण ट्रॅव्हल करतात की ज्यांचे बिझनेसेस दोन्हीकडे आहेत. सो हे सगळे ऑप्शन आहेत तुमच्याकडे. दॅट्स ग्रेट. पण मला अजून एक क्वेश्चन असा आहे की जसं आजकाल आता आम्ही प्रो झालो आहोत, आमचे हॉटेल बुकिंग्ज आहेत आम्ही वेबसाईटवर करतो किंवा काय, एक वेगळा विश्वास आला आहे त्याच्यावर. तसंच दुबईमध्ये जेव्हा आम्ही इथनं पेमेंट करतोय तर त्याचं व्हेरिफिकेशन कसं असेल, किंवा त्याला आम्हाला प्रूफ्स काय मिळतात की हे पेमेंट गेलं आहे, हे राईट गेटवेनीच गेलेलं आहे आणि आमचे पैसे सेफ आहेत, किंवा या पैशाच्या ऐवजमध्ये आम्हाला जी प्रॉपर्टी मिळणार आहे ती मिळणारच आहे. कारण काय आहे की हे सगळं खरं आहे, पण जेव्हा आपण कुणाला तरी पैसे देतो ना तेव्हा एक ॲश्युरिटी लागते, तर ती कशी देता तुम्ही? सी, दुबईचं मार्केट इज व्हेरी सेफ. मी म्हणते म्हणून नाही, पण तिकडे रूल्स अँड रेग्युलेशन जे रेराचे आहेत किंवा दुबई लँड डिपार्टमेंटचे आहेत ते खूप स्ट्रिक्ट आहेत. कधीही तुम्ही प्रॉपर्टी घ्यायला गेलात तर तुम्हाला कोणी थर्ड पार्टी पेमेंट मागत नाही. फॉर एक्झाम्पल, जर कोणताही एजंट तुम्हाला म्हणत असेल की तुम्ही माझ्या अकाउंटला पैसे ट्रान्सफर करा, मी डेव्हलपरच्या अकाउंटला ट्रान्सफर करतो, तर असं काही करण्याची गरज नाही. बेसिकली ही ऑर शी इज फ्रॉड. ठीक आहे. दुबईमधले सगळे पेमेंट डिरेक्टली डेव्हलपरच्या एस्क्रो अकाउंटला होतात. वेन आय से एस्क्रो अकाउंट म्हणजे एक असं बँकिंग अकाउंट असतं की जे डेव्हलपरच्या प्रत्येक प्रोजेक्टसोबत बनतं आणि त्याचा ॲक्सेस असतो रेराला. सो जर तुम्ही अंडर कन्स्ट्रक्शन, जसं इंडियात सर्रास होतं की बिल्डर प्रोजेक्ट चालू करतो, पैसे घेतो, पळून जातो, प्रोजेक्ट बनत नाही किंवा डिले होतो. सो ह्या गोष्टी दुबईमध्ये रेअर होतात. का होतात? कारण तुमचं सगळं पेमेंट एस्क्रोमध्ये जातं. डेव्हलपर कांट टच युअर फंड्स. सो लाईकवाईज तुम्ही राईट गेटवेनं दिलं, तुम्हाला इमिडिएटली रिसिट मिळते, तुम्हाला कोणत्याही थर्ड पार्टीला पेमेंट करायचं नाही आहे. जसं इंडियामध्ये प्रॉपर्टी रेडी झाल्यानंतर तुमच्या नावावर होते, रजिस्ट्रेशन होतं. दुबईमध्ये तुम्ही 24% डाऊन पेमेंट केल्यानंतर इमिडिएटली तुमचं प्रॉपर्टी तुमच्या नावावर रजिस्टर होते, तुम्हाला टायटल डीड मिळते. सो दॅट वे यू हॅव एव्हरी लीगल डॉक्युमेंट, आणि हे सगळं डिजिटली होतं. यू डोंट इवन हॅव टू कम देअर. हो, दॅट्स ग्रेट. कारण नॉर्मली जेव्हा आम्ही ट्रॅव्हल करतोय अदर कंट्रीजमध्ये, सो वी बुक एव्हरीथिंग डिजिटली अँड वी आर रिअली कॉन्फिडंट. आम्हाला माहिती असतं की आज मी पॅरिसला जाते, माझं हे हॉटेल बुक्ड आहे आणि ते बुक्ड आहे. तसंच मी इथं बसून दुबईत घर घेतलं आहे आणि हो ते घर माझं आहे, याच्यावर आता विश्वास ठेवायला हरकत नाही आहे. कारण आपल्याकडे आपलीच मुलगी आहे तिथं, रामेश्वरी. तर रामेश्वरी, हे सगळंच ऐकून ना खूप छान वाटतं आहे आणि असं वाटतं की आता खरंच म्हणजे ह्या जर्नीला सुरुवात करायला महाराष्ट्रीयन लोकांनी हरकत नाही आहे की ती दुबईमध्ये आपलं एक घर असावं. इनफॅक्ट करायलाच हवी. आपण लेट आहोत.
आणि तुला इंडियन वुमन्सना म्हणजे महाराष्ट्रातल्या लेडीजना काय सांगायचं की त्यांचं पण स्वतःचं एक घर असलं पाहिजे असं प्रत्येक स्त्रीला वाटतं. तर त्यांचं सेकंड होम किंवा त्यांचं पहिलं घर हे दुबईत असू शकतं का आणि असण्याचे फायदे काय आहेत? म्हणजे आमच्यासारख्या बायकांनी जर समजा पैसे जमा केले आणि आम्ही दुबईमध्ये घर घेतलं तर त्यातनं आम्हाला कसे फायदे मिळू शकतात दुबईतल्या घरापासनं, जे की आम्हाला कदाचित महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये कमी फायदे मिळतील. तर असा काय डिफरन्स आहे की आम्ही इन्स्टेड ऑफ टेकिंग अवर होम इन इंडिया वी शुड बाय इन दुबई? पहिलं तर माझं म्हणणं हे आहे की तुम्ही दुसरा कोणी एजंट्ससोबत तुम्ही कॉन्टॅक्ट केला दुबईचा तर ते कदाचित म्हणतील नाही तुम्ही पहिलं घर दुबईतच घ्या. सो ह्या अप्रोचला मी कम्फर्टेबल नाही आहे, बिकॉज कितीही झालं तरी आपली प्रॉपर्टी होम कंट्रीमध्ये असायला हवी. सो मीही प्रॉपर्टी दुबईमध्ये घेण्याच्या आधी मी पुण्यात प्रॉपर्टीज केल्या आणि त्याच्यानंतर मी कम्फर्टेबल होते, मग मी दुबईत घेतलं. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वोंट सजेस्ट युअर फर्स्ट प्रॉपर्टी शुड बी इन दुबई. जर तुमच्याकडे काहीच प्रॉपर्टी नसेल इंडियात तर तुमच्याकडे इंडियात ऑलरेडी प्रॉपर्टी असेल तर देन येस यू कॅन बाय अ प्रॉपर्टी इन दुबई. त्याच्यासाठी फायदा हाच आहे की तुम्हाला रेंटल इन्कम मिळतं साधारण 8 ते 9%. पुण्यात मुंबईमध्ये हेच रेंटल इन्कम तुम्हाला मिळतं 1.82%. त्याच्यावर तुम्ही टॅक्स भरणार, त्याच्यावर तुम्ही मेंटेनन्स भरणार. सो तुमचं हे रेंटल ROI खूप कमी होतं. सेकंड थिंग तुमचं कॅपिटल अप्रिसिएशन, जे इंडियात अनेक लोक इन्फ्लेशन रेट काउंटच नाही करत, की आपला इन्फ्लेशन रेट अप्रॉक्सिमेटली 7.33% आहे इयरली. सो जेव्हा तुमच्या लेट्स से की तुम्ही आज प्रॉपर्टी घेतली आहे पुण्यात 1 करोडची, नेक्स्ट इयर जर ती 1,08,00,000ची होत असेल तर तुम्ही त्याच्यात इन्फ्लेशन रेट कॅल्क्युलेट केला पाहिजे ना. सो टेक्निकली तुमच्या प्रॉपर्टीची प्राईस नाही वाढली आहे, करन्सीच्या बाईंग पॉवर कमी झालेली आहे. सो दॅट वे तुम्हाला हे कॅपिटल अप्रिसिएशन पण दुबईमध्ये जास्त मिळतं. प्लस तुमची इन्व्हेस्टमेंट AEDमध्ये असल्यामुळे इट्स ॲज गुड ॲज तुमची करन्सी USD किंवा तुमचे पैसे USDमध्ये आहे, बिकॉज AED इज डिरेक्टली पेक्ड टू USD. सो तुमचे पैसे तसेही सेफ होतात. सो जर तुम्हाला एक हायर रेंटल ॲज अ पॅसिव्ह इन्कम हवा असेल किंवा तुम्हाला कॅपिटल अप्रिसिएशन हवं असेल किंवा तुम्ही विचार करताय की ठीक आहे तुमची नेक्स्ट जनरेशन, तुमची मुलं शिक्षणासाठी किंवा त्यांना दुबईत मूव्ह व्हायचं आहे, त्याच्यासाठी तुम्हाला काही बेस बनवायचा असेल दुबईमध्ये, तर इट्स अ गुड चॉईस टू बाय प्रॉपर्टी इन दुबई. तर माझा प्रश्न असा आहे तुला की आम्हाला असं माहीत आहे आत्तापर्यंत की दुबईमध्ये आम्ही आमची प्रॉपर्टी घेऊच शकत नाही, आम्हाला ती लीजवरच घ्यायला लागते आणि तशीच चालवायला लागते. तर हे कितपत खरं आहे? हे ॲब्सोल्युटली करेक्ट नाही आहे. दुबईमध्ये तुम्हाला 2 टाईपच्या प्रॉपर्टी मिळतात, फ्री होल्ड आणि लीज होल्ड. दुबईमध्ये लीज होल्ड प्रॉपर्टी पण असते, पण त्या प्रॉपर्टीजमध्ये आम्ही काम करत नाही किंवा इंटरनॅशनल बायर तसेही लीज होल्ड प्रॉपर्टी, मॅक्सिमम लीज होल्ड प्रॉपर्टी ते घेऊ नाही शकत. सो देन देर इज अनदर टाईप विच इज फ्री होल्ड, की फ्री होल्ड प्रॉपर्टी तुम्ही घेऊ शकता, तुम्ही तुमच्या मुलांना पास ऑन करू शकता. इट वर्क सेम लाईक इंडियन प्रॉपर्टीज. सो हा सगळ्यात मोठा मिसकन्सेप्शन आहे की तुम्ही दुबईत तुमच्या नावावर प्रॉपर्टी होत नाही. जर तुम्ही ऐकलं असाल जेव्हा मी तुम्हाला स्टार्टिंग रेंज सांगत होते त्या प्रॉपर्टीची, तर तुम्ही 24% डाऊन पेमेंट केल्यानंतर तुम्हाला टायटल डीड मिळते. इट्स नॉट लीज होल्ड. टायटल डीड मिळाली म्हणजे ती प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे. ओके. तर मला असं विचारायचं आहे तुला की आय एम सो प्राऊड, म्हणजे तुझं जे एवढं सगळं जर्नी ऐकलं आहे, तुझं नॉलेज बघितलं आहे, तुझे एफर्ट्स बघितलेत. यू आर लीडिंग अ प्रोफेशन विच इज डॉमिनेटेड बाय मीन्स. ओके. आणि त्यामध्ये एका स्त्रीनी स्वतःचं एक असं अस्तित्व निर्माण करायचं आणि एवढ्या डॉमिनेटिंगली तिथं काम करायचं आणि सक्सेसफुल व्हायचं. तर हे करत असताना तू म्हणतेस की इट वॉज लाईक अ केक वॉक, बट आय डोंट फील इट वॉज अ केक वॉक. म्हणजे असं नाही आहे की तू स्ट्रगल नाही केलंयस, असं नाही आहे की तुला नको असलेल्या परिस्थितींना सामोरे नाही जायला लागलंय किंवा तुझ्या आयुष्यात पेन पॉईंट नव्हता. रादर आय वुड एप्रिशिएट की तू ते दाखवत नाही आहेस. दॅट शोज की हाऊ स्ट्रॉंग यू आर, की तुला तुझा पेनची साईड नाही दाखवायची आहे. पण थोडंसं आम्हाला जर त्याबद्दल सांगितलंस ना तर इट विल बी व्हेरी इन्स्पायरिंग फॉर विमेन सिटिंग आउट ओव्हर हिअर, की पेन सगळ्यांकडेच असतं, कुणी दाखवतं कुणी दाखवत नाही. तर थोडंसं त्या भागाला आम्हाला इलॅबोरेट करून सांगशील?
ओके, इट्स ट्रू की ही एक मेल डॉमिनंट इंडस्ट्री आहे आणि दुबईमध्ये पण जर तुम्ही कंपनी त्यातही तुम्ही कंपनी ओनर्स बघितलं पण त्याच्यात पण तुम्हाला डिफरन्स दिसेल की फिमेल लीडिंग बिझनेसेस वर्सेस मेल लीडिंग बिझनेसेस. सो दॅट वे येस, जेंडर इनइक्वालिटी आपण म्हणू शकतो तर ती आहेच आहे. सो जेव्हा मी हे स्टार्ट केलं तर मेजर चॅलेंज होता, आय वॉज टू यंग ॲट दॅट टाईम. सो एज माझ्या अगेन्स्ट वर्क करत होतं बिकॉज एक समोरचा क्लायंट मी डे टू डे लाईफमध्ये ज्यांना भेटते दे आर मिलिनियर्स. सो इफ दे आर इन्व्हेस्टिंग विथ मी दे विल थिंक की की हिनं काहीच नाही बघितलं. सो हा एक मेजर स्ट्रगल मी बघितला. देन दुसरं, जसं मी सांगितलं की मी इतके अनेक ऑड जॉब 4-5 जॉब बघितले आणि त्यातही एक जॉब माझा आय रिमेंबर की एक जॉब असा होता की ऑफकोर्स मला सपोर्टिव्ह मराठी कम्युनिटी पण मिळाली दुबईमध्ये, बट एका जॉबचं माझा एक्सपिरियन्स खूप वाईट होता. मराठी माणूस त्याने इंटर्नशिप करत होते मी बिकॉज आय वॉज डुईंग MBA ॲज वेल. सो इंटर्नशिपसाठी त्याने मला दिलेलं काइंड ऑफ चान्स दिलेला. अँड इट्स लाईक की मी दुबईमध्ये राहत होते, जॉब होता शारजा, 2 एमिरेट्स. सो आय यूज टू ट्रॅव्हल तेव्हा माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. सो मी बसमधून जायचे, देन मेट्रोमधून जायचे. आणि त्यावेळी 10 वर्षापूर्वी काय होतं की रमादानमध्ये जेव्हा फास्टिंग मंथ्स असतात तेव्हा व्हायचं असं की यू कॅन नॉट ईट आउटसाईड. आणि हा जो मराठी माणूस होता त्याने मला जॉब तर दिलेला. अँड देन ही वॉज लाईक की मी तुला मेट्रोपासून मी तुला फ्री झोनमध्ये घेऊन जाईल ऑफिसच्या ठिकाणी नेहमी. रिझन बिंग की तिथं कनेक्टिव्हिटी इझिली नव्हती. सो मी तिथे वेळेत पोचायचे आणि ही यूज टू मेक मी स्टँड फॉर आवर्स. आणि रमादानमध्ये असं झालेलं अनेकदा की की भूक लागलेली असायची की माझं घर पण तिथून दूर होतं, 1 तास तुम्ही ट्रॅव्हल करणार, रमादानमध्ये बाहेर खाऊ नाही शकत. तर व्हॉट वॉज द की तुम्ही वॉशरूममध्ये जाऊन खा. अँड दॅट मराठी गाय वॉज सो मीन. तेव्हा मी होते आय बिलीव्ह 22, त्याचा मुलगा होता 21. अँड ही यूज टू ऑलवेज कम्पेअर दिस थिंग की की तुला काम येत नाही आहे, तुला हे येत नाही, मी तुला चान्स दिला आहे. अँड दॅट वॉज अशी कंपनी होती ना की लाईक इंडियातली मोठी कंपनी होती, बट जस्ट बिकॉज मराठी म्हणून मी बिलीव्ह केलं की हा मला चान्स देतोय. बट ही यूज टू ऑलवेज डॉमिनेट मी की तू काही करूच शकत नाही, तू दुबईत जस्ट आली आहे, तू काहीच करणार नाही. अँड देन मी त्याच्यासोबत तरी पण 1 महिना वगैरे काम केलं आणि आय वॉज लाईक की आता इंटर्नशिप करायची म्हणून मी ते 1 महिना त्याच्यासोबत काम केलं. त्यावेळेला मला हा एक्सपिरियन्स दॅट टू एक मराठी माणसाकडून खूप शॉकिंग होता की आपण म्हणतो आपल्या कम्युनिटीने आपल्याला सपोर्ट केलं पाहिजे, पण काही लोक असे असतात. हां, पॉझिटिव्ह साईडमध्ये मला चांगले मराठी क्लायंट्स पण मिळाले की जे दुबईमध्ये आहेत आणि त्यांनी मला खूप जास्त सपोर्ट केलं की हां रामेश्वरी तू हे कर किंवा ते कर. बट हा एक काइंड ऑफ एक्सपिरियन्स असा होता की तुम्ही कोणाला तरी थांबवता 1-1.5 तास वेट करवत जस्ट बिकॉज यू हॅव अ कार. आणि मी नवी आलेले आणि माझ्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नव्हतं. दुबईमध्ये ड्रायव्हिंग लायसन्स मिळवणं म्हणजे तुम्ही प्रोबॅबली UPSC क्लिअर कराल इथे. सो त्याला टाईम जातो. सो तो एक एक्सपिरियन्स शॉकिंग होता. तेव्हा असं झालेलं की यार मला करायची गरज पण नव्हती. इट वॉज जस्ट इंटर्नशिप. तुम्हाला काही पे पण करत नव्हता. बट त्या इंटर्नशिपमध्ये आणि इट्स गुड की स्टार्टिंगच्या पहिल्या स्टेजेसमध्ये ना तुम्हाला एवढं ह्युमिलेशन मिळतं ना की देन यू आर गुड, किंवा तुम्ही किती पण रिजेक्शन हँडल करू शकता. सो दॅट वॉज लाईक खराबवाला एक्सपिरियन्स होता. सो वियर्ड जॉब मी करत गेले आणि मग मला माझं सापडलं. म्हणून मी म्हणते की असं पॅशन वगैरे शोधायला गेल्यावर असं काही मिळत नाही, तुम्हाला करायला लागतं. असं काही फॉर्म्युला नाही आहे ना, तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी ट्राय कराव्या लागतात. अँड देन यू विल फाइंड अँड यू आर गुड टू गो. देन अनेक रिअल इस्टेटमध्ये स्पेशली तुम्ही मुलगी असाल, ओव्हरऑल ना UAEमध्ये ना मुलींना खूप रिस्पेक्ट करतात. दे आर व्हेरी रिस्पेक्टफुल टुवर्ड्स यू. बट जर तुम्ही थोडे जास्त पैसे कमवायला लागले मेल एजंट्स पेक्षा जास्त, देन सगळ्यांचं हेच असतं की यार किती मुलगी आहे म्हणून क्लायंटनं घेतलं, अदरवाईज मी पण सेम प्रॉपर्टी ऑफर करत असतो. सो मला नेहमी असं होतं की कोणताही पैशावाला माणूस की ज्याने ऑलरेडी स्वतःला एस्टॅब्लिश केलं आहे की तो ही हॅज मिलियन्स अँड बिलियन्स ऑफ दिरहम्स, तो एक मुलगी आहे म्हणून नाही करत इन्व्हेस्ट.
देर आर डिफरंट सर्व्हिसेस फॉर दॅट. सो यु नो की तो तुम्ही मुलगी आहे म्हणून तो त्याचे हार्ड अँड मनी नाही लावत. सो हे ऑब्जेक्शन अजून पण येतं की यु नो की जस्ट बिकॉज तू मुलगी आहे म्हणून तू सक्सेसफुल आहे. आत्तापर्यंत 10 वर्षाच्या करिअरमध्ये मला एकही क्लायंट असा नाही मिळाला की जस्ट बिकॉज ही इज सेईंग की यु नो की ही इज सेईंग की तू मुलगी आहे म्हणून मी तुझ्याकडून घेतो. हां, सो तुम्हाला पावलोपावली आहे ना अनेक एस्पेशली मेल्स सपोर्टिव्ह पण मिळतात, पण काही लोक तुम्हाला नेहमी हे दाखवायचा प्रयत्न करतात की तुम्ही सक्सेस अचीव केलंय विथ नॉट सो व्हॅलिड, काय बोलतो आपण, व्हॅलिड पॉईंट्सने किंवा हां. सो तुम्हाला हे नेहमी तुम्हाला ऑब्जेक्शन येत राहतं आणि इट जस्ट की यू हॅव टू इग्नोर इट बिकॉज हे इंडियामध्ये पण आहेच आहे ना. प्रमोशन झालं तर यु नो की काहीतरी असेल. सो तुमचं हार्डवर्क कुठेच बघत नाहीत, कोणीच नाही बघ. ऑफकोर्स म्हणजे पेन पॉईंट जो म्हणतो आपण स्त्री असल्याचा, तो तर तुझ्या या स्ट्रगलमध्ये दिसतोच आहे. वाईट एकाच गोष्टीचं वाटतं की आपल्या लोकांकडनं आला. आणि मी असं म्हणेन की गुड पीपल गिव्ह यू मेमरीज, बॅड पीपल गिव्ह यू एक्सपिरियन्स. आणि ह्या एक्सपिरियन्सने तुला इतकं स्ट्रॉंग केलं आहे. आणि ज्या पद्धतीने तू उभी आहेस, मला नाही वाटत की कुणीही तुझं जेंडर बघून तुझ्याकडे इन्व्हेस्ट करत असेल. कारण मी जर पैसे देते तर मला ॲश्युरिटी पाहिजे. तर या ॲश्युरिटीसोबत ना मला थोडी अजून माहिती हवी आहे गोल्डन विजाबद्दल. तर थोडं एक्सप्लेन करशील का की गोल्डन विजा काय आहे आणि तो कसा मिळतो? गोल्डन विजा तुम्हाला मिळतो 2 मिलियनच्या प्रॉपर्टी इन्व्हेस्टमेंटवर. सो साधारण होतं INR-मध्ये 4.3 to 4.5 CR. तुम्हाला एवढ्या व्हॅल्यूची प्रॉपर्टी घ्यावी लागते. मेक युअर डाऊन पेमेंट 24% अँड देन यू कॅन गेट द गोल्डन विजा. दिस इज 10 years रिन्युएबल विजा. सो दुबईमध्ये हा हायेस्ट विजा आहे. सो त्याच्यासोबत तुम्ही तुमच्या पूर्ण फॅमिलीला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या मेड्सला स्पॉन्सर करू शकता, ड्रायव्हरला स्पॉन्सर करू शकता, तुम्ही तुमच्या पेरेंट्सला स्पॉन्सर करू शकता. सो ही स्पॉन्सरशिप का महत्त्वाची आहे? बिकॉज अर्लियर काय होत होतं की दुबईमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला एक व्हॅलिड विजा घ्यावा लागायचा, जो इदर तुम्हाला एम्प्लॉयर द्यायचा किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस असेल तर मिळायचा. सो टेक्निकली पहिल्यांदा काय व्हायचं की तुमचा जॉब गेला, तुमच्याकडे विजा नसेल तर यू हॅव टू पॅक युअर बॅग्स अँड लीव. पण गोल्डन विजानं असं झालं आहे की तुम्ही आता तिथे राहू शकता. तुमच्याकडे गोल्डन विजा, तुमचा जॉब गेला किंवा नाही गेला, काही झालं तरी तुम्हाला तिथं राहण्याची परवानगी आहे. प्लस तुम्ही तुमच्या पेरेंट्सला स्पॉन्सर करू शकता, स्पाऊसला स्पॉन्सर करू शकता, मुलांना स्पॉन्सर करू शकता. आणि अर्लियर दिस टर्म गोल्डन विजा दुबई द्यायची 10 मिलियन दिरमच्या इन्व्हेस्टमेंटवर. ते त्यांनी रिलॅक्स करत करत आता 2 मिलियन दिरमचे प्रॉपर्टी पाहिजे, त्यातही तुम्हाला फक्त डाऊन पेमेंट करायचं अँड देन यू गेट युअर गोल्डन विजा. सो हे सगळं दुबई का करते? टू गेट द मोर पॉप्युलेशन. जास्त पॉप्युलेशन आल्यानंतर काय होतं, त्यांना राहायला घरं हवी. सो तुमच्या प्रॉपर्टीची व्हॅल्यू वाढते. सो जे दुबईमध्ये आत्ता जे प्रॉपर्टी मार्केट यु नो हॉट चाललं आहे, त्याचं रिझन हे की ॲक्च्युअल पीपल आर मुव्हिंग टू दुबई. सो त्यांना घर हवं आहे. इट्स अ रिअल डिमांड. सो गोल्डन विजा इज वन ऑफ द रिझन की ज्याच्यामुळे प्रॉपर्टी मार्केटला हेल्प होती किंवा लोक मूव्ह होण्यासाठी हेल्प होते. रामेश्वरी, मला तुला असं विचारायचं आहे की मला जर आता एवढ्या तुझ्या सगळ्या इनपुट्स नंतर असं वाटतंय की तिथे एक प्रॉपर्टी असलीच पाहिजे, तर मिनिमम प्राईस रेंज ही तिथल्या प्रॉपर्टीची काय असते आणि साधारणपणे लोकांना ते सहजपणे घेणं शक्य आहे का? हो, जर तुमचं फायनान्शियल प्लॅनिंग चांगलं असेल तर प्रॉपर्टी घेणं दुबईमध्ये खूप इझी आहे. जसं मी तुम्हाला बोलले की 1.5 कोटीपासून साधारण प्रॉपर्टी चालू होते आणि ते पे करायला पण तुम्हाला डिफरंट काइंड ऑफ पेमेंट प्लॅन मिळतात, जे स्टार्ट होतात मिनिमम 2 वर्षापासून, तर काही पेमेंट प्लॅन 8, 9, 10 वर्षापर्यंतचे पण आहेत. सो जेव्हा मी म्हणते पेमेंट प्लॅन, दॅट मीन्स तुम्हाला हे 1.5 कोटी पुढच्या 6 ते 7 वर्षात द्यायचे. मी तुम्हाला आज नाही मागत आहे. त्याच्यामध्ये तुमची प्रॉपर्टी 3 वर्षात रेडी होते, तुम्हाला रेंटल इन्कम पण चालू होतं आणि तरीही तुम्ही पूर्ण पैसे डेव्हलपरला दिलेले नसतात. सो काही अमाऊंट तुम्ही तुमच्या रेंटलमधून कवर करू शकता, जी तुम्हाला डेव्हलपरला द्यायची आहे, काइंड ऑफ अ EMI. आणि जेव्हा तुम्ही हे पेमेंट प्लॅन घेता तर त्याच्यावर तुम्हाला इंटरेस्ट पण नाही द्यायचं. सो दुबईमध्ये जर कोणीही घर घेण्याचं स्वप्न बघत असेल तर खूप सारे ऑप्शन्स आहेत इझी पेमेंट प्लॅनचे.
आणि 1.5 कोटीपासून साधारण प्रॉपर्टी चालू होते. इट्स ग्रेट टू नो की 1.5 कोटीपासून प्रॉपर्टी चालू होतात आणि मला हे पेमेंट 6 ते 7 वर्षांमध्ये द्यायचं आहे. आणि त्याहीपेक्षा चेरी ऑन द केक इज की 3rd इयरपासनं मला त्याचा रेंटल इन्कम चालू होतो. म्हणजे अजूनही पुढं काही वर्ष मी EMI देत असणार आहे. पण हा जो रेंटल इन्कम आहे जो की मला हातभार होणार आहे माझ्या EMIसाठी, त्यासाठी मला दुबईत यायला लागेल ती प्रॉपर्टी रेंटनी देण्यासाठी. ती प्रोसेस कशी असेल आणि आम्ही ते सगळं कसं करायचं? आम्ही इंडिपेंडेंटली करायचं की त्यातही तुम्ही आम्हाला मदत करताय? आम्ही तुम्हाला एंड टू एंड सर्व्हिस देतो. तुम्हाला आज प्रॉपर्टी विकून तुमची प्रॉपर्टी रेडी होण्यापर्यंत, तुम्हाला पेमेंटसाठी गाईड करण्यापर्यंत सगळी हेल्प आम्ही करतो. एकदा तुमची प्रॉपर्टी रेडी झाली तर माझ्याकडे डिफरंट टीम्स आहेत, रेंटल टीम, प्रॉपर्टी मॅनेजमेंट टीम. सो आम्हीच ते तुमची प्रॉपर्टी रेंटवर देतो. तुम्हाला फक्त तुमचं रेंट तुमच्या अकाउंटमध्ये घ्यायचं असतं. सो रेंटल, प्रॉपर्टी मॅनेजमेंट सगळ्या सर्व्हिसेस आम्ही एंड टू एंड प्रोव्हाइड करतो. दॅट्स ग्रेट. म्हणजे मी इथं काम करायला आता लागलं पाहिजे, पैसे कमवले पाहिजेत आणि फक्त तुला पाठवले पाहिजेत. नॉट टू इन्व्हेस्ट बट टू जनरेट वन मोर इन्कम सोर्स इज वॉट पॅसिव्ह इन्कम सोर्स. अँड दॅट्स ग्रेट फॉर माय मे बी रिटायरमेंट प्लॅन्स. सो ग्रेट. आता आम्हाला फक्त पटकन सांग की तुझ्याशी कॉन्टॅक्ट कसा करायचा सो दॅट वी कॅन स्टार्ट प्लॅनिंग अवर फ्युचर होम. जर तुम्हाला माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा असेल तर तुम्ही माझ्या इंस्टाग्राम हँडलवर फक्त जाऊन एक डायरेक्ट मेसेज करा आणि मग आपण कनेक्ट होऊयात. तो श्रोते हो, आज आपण बघितलं आहे की रामेश्वरी भालेकर या इनविन्सिबल सोल्समध्ये आलेल्या आहेत आणि ग्रो मोशनमध्ये ह्यांचा एक आपण आज पॉडकास्ट घेतला आहे. या सक्सेस स्टोरीमुळे आपल्याला हे कळतं आहे की तुम्ही जर ठरवलं तर काहीच अशक्य नाही आहे. तुम्ही जर ठरवलं, तुम्ही जर हेडस्ट्रॉंग असाल तर प्रत्येक ती गोष्ट तुम्ही करू शकता जी तुम्हाला करायची आहे. आज आपण इथेच थांबूया आणि भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या मित्रांबरोबर शेअर करायला विसरू नका.